श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, देवांना आंघोळ घातलेले पाणी फेकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही रोज देवाला आंघोळ घालता, पण त्या पवित्र पाण्याचे नक्की काय करता? तुमचे नशीब बदलेल जर तुम्ही हे पाणी बेसिनमध्ये किंवा चुकीच्या जागी फेकत असाल तर सावधान. तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घराचे वास्तू संरक्षण नष्ट करत आहात. आज मी तुम्हाला या पाण्याचा असा एक सिक्रेट वापर सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरात फक्त सकारात्मक ऊर्जाच नाही तर सुख आणि समृद्धीचा पाऊस पडेल. पण ते नक्की काय आहे हे जाणून घेऊया. तुम्ही रोज सकाळी उठून देवाची पूजा करता, बरोबर? देवाला प्रेमाने अंघोळ घालता, अभिषेक करता. पण थांबा, त्या पानाचं, ज्याला आपण चरणामृत किंवा तीर्थ म्हणतो, नक्की काय? 99% लोक तुम्ही सुद्धा हे पाणी एकतर बेसनमध्ये ओतता किंवा कुठल्या तरी झाडात टाकून मोकळे होता. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे पाणी साधं पाणी नाहीये, शास्त्र आणि विज्ञान हे दोन्ही मान्य करतात की या पाण्यामध्ये अशी एक मेमरी असते जी तुमचं नशीब बदलू शकते. पण एक चुकीची स्टेप आणि सगळं पुण्य वाया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत की देवाच्या अंघोळीच्या पाण्याने नक्की काय करायला हवे. आणि मी तुम्हाला एक असा 30 दिवसांचं चॅलेंज देणार आहे, ज्याने तुमच्या घराला स्ट्रेस गायब होईल. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे पाणी फेकणे म्हणजे तुम्ही लिटरली तुमच्या घरातील पॉझिटिव्हिटी एनर्जी गटारमध्ये टाकत आहात. चला तर मग सत्य शोधूया. जेव्हा आपण देवाला तामणात घेतो आणि त्यावर पाणी ओततो, तेव्हा त्या क्षणी काय घडत असतं? तुम्ही मंत्र म्हणत असता, तुमची भावना शुद्ध असते. सायन्स सांगतं की या पाण्याला स्वतःची स्मरणशक्ती असते, वॉटर मेमरी कन्सेप्ट. जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करत पाणी ओतता, तेव्हा ते पाणी चार्ज होतं, ते एका पॉवरफुल सोल्युशन बनतं. पण त्यानंतर काय? बहुतेक घरामध्ये हे पाणी जमा केलं जातं आणि सरळ किचनच्या सिंकमध्ये किंवा बाथरूमच्या ड्रेनेजमध्ये ओतलं जातं. विचार करा, ज्या पाण्याने तुम्ही ईश्वरांची, त्या सुप्रीम पॉवरची सेवा केली, तेच पाणी तुम्ही गटारात सोडताय. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय ना? पण मग प्रश्न हाच उरतोय, मग नक्की करायचं काय? जर आपण शहरात फ्लॅटमध्ये राहत असो, जिथे माती नाही, नदी नाही, तिथे या पाण्याची विल्हेवाट कशी लावायची? मी यावर खूप जुन्या पोथ्या चालल्या, गुरुजींना बोलले आणि मॉडर्न सायन्सचे रिपोर्ट पाहिले, आणि जे उत्तर मिळाले ते खूप सिंपल आहे, पण ते कोणालाच माहीत नाही. लोकांचा एक मोठा गैरसमज आहे की देव तर भावनांचा भुकेलेला आहे. पाणी कुठेही टाका, काय फरक पडतोय? फरक पडतो जेव्हा धातूच्या मूर्तीवर, विशेषतः तांबे, पितळ किंवा चांदीच्या या ज्या मूर्त्या आहेत, या मूर्त्यावर पाणी पडतं, तेव्हा त्या पाण्यामध्ये त्या धातूंचे सूक्ष्म कण मिसळतात. तांबे शरीरातील अँटीबॅक्टेरिया आहे, चांदी शीतलता देते, आणि जेव्हा हे पाणी मंत्रांनी भरलेले असते, तेव्हा हे एक हिलिंग पोषण बनते. पण आपण काय करतो? आपण ते बेस्ट समजून फेकून देतो. मी एका प्रयोगाबद्दल वाचलं. जपानचे डॉक्टर मसारू इमोटो यांनी पाण्यावर प्रयोग केले होते. यांनी सिद्ध केले की जेव्हा आपण पाण्याला चांगले शब्द बोलतो, तेव्हा त्याचे क्रिस्टल हिऱ्यासारखे सुंदर बनतात. आणि देवाने अंघोळ घालताना आपण काय बोलतो? स्तोत्र, मंत्र, प्रार्थना. म्हणजेच ते तामणातलं पाणी आता साधं H2O राहिलं नाही. ती एक लिक्विड एनर्जी आहे, आणि या एनर्जीला चुकीच्या जागी टाकणं म्हणजे हाय व्होल्टेज वायरला उघड्या हाताने पकडण्यासारखं आहे. यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. मला माहीत आहे, तुम्ही आता विचार करत आहात, अरे बापरे, मग मी आतापर्यंत पाप करत होतो का? मी पाप करत होते का? घाबरू नका. इथून पुढे काय करायचं त्याचे 3 उपाय, सेवा मी सांगणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची सेवा, उपाय तर अशी आहे की जी तुम्हाला श्रीमंत बनवू शकते. चला आता पॉइंटवर घेऊया. या पाण्याचे काय करायचे? नंबर 1, सर्वात पवित्र वापर, तीर्थ. हो, तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे. देवाला अंघोळ घातल्यानंतर ते पाणी ताम्हणातून एका स्वच्छ पेल्यात किंवा भांड्यात काढा. त्यात तुळशीचे पान टाका. तुळस पाण्याला अशुद्धचे शुद्ध करते, आणि घरातील प्रत्येकाने उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊन ते पाणी प्यायचं आहे. का? तर तांब्याच्या मूर्तीवर ओतलेले पाणी पोटातील जंतू मरतात. हे चार्ज झालेले पाणी तुमच्या मनाला शांत करतं. दिवसाची सुरुवात जर पॉझिटिव्हिटी एनर्जी पिऊन झाली तर दिवस खराब जाण्याचा प्रश्नच येत नाही.
पण थांबा, जर मूर्तींना सेंदूर लावला असेल किंवा केमिकलयुक्त कुंकू वापरलं असेल तर हे पाणी पिऊ नका. ही मोठी वॉशिंग आहे. फक्त साध्या पाण्याने आणि नैसर्गिक पाण्याने पूजा केली असेल तरच हे करा. मग प्रथम तुम्ही अगोदर ते जे काही मूर्तीला हळदी कुंकू गंध लावलेला असेल ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर मंत्र जाप करत पाण्याने जलाभिषेक करा आणि ते पाणी प्या. नंबर 2, वास्तू रक्षण. समजा पाणी जास्त आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्याल्यावर हे उरतं. आता काय करायचं? हे पाणी घ्या आणि एक स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये भरा किंवा साधं हाताने शिंपडा कुठे तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात. शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कोपऱ्यामध्ये लपून असते. तेव्हा तुम्ही हे मंत्राग्नीने भरलेले पाणी तिथे शिंपडतात तेव्हा ती निगेटिव्हिटी पळून जाते. हे एक प्रकारचे अदृश्य संरक्षण कवच आहे. मी हे गेल्या 7 दिवसापासून माझ्या घरामध्ये करते आणि विश्वास ठेवा, इथलं वातावरण पूर्णपणे बदलेल. कामातलं फ्रस्ट्रेशन, ताण कमी झालेला आहे. 3, वनस्पतींना जीवन. अजूनही पाणी उरलेले. आता तिसरा उपाय. हे पाणी तुम्ही तुमच्या घरातील झाडांना घालू शकता. पण इथे एक मोठी कॅच आहे. सगळेच हे पाणी तुळशीला घालतात, बरोबर? पण शास्त्र सांगते की रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये किंवा या दिवशी तुळशीचे पान सुद्धा तोडू नये. मग त्या दिवशी हे पाणी कुठे टाकायचं? दुसरी गोष्ट, देवाच्या पाण्यामध्ये गंध, अक्षता, फुले असतात. जर हे कुजले तर झाडाला बुरशी लागू शकते. त्यामुळे हा नियम फॉलो करा. पाणी गाळून घ्या, निर्माल्य वेगळे करा. तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही फुलझाडाला जसे जास्वंद, गुलाब, मोगरा हे पाणी तिथे घाला. हे पाणी अशा कुंडीत टाका जिथे कोणाचा पाय पडणार नाही. झाडांना हे मिनरल वॉटर मिळाल्यानंतर त्याची वाढ दुप्पट वेगाने होते. हे अनेक गार्डन्सनी मान्य केले. आता सर्वात महत्त्वाचा भाग. मी हे सांगणं माझं कर्तव्य समजते, पण काही लोक काय करतात माहितीये? देवाला आंघोळ घातलेले पाणी बेसनमध्ये टाकतात, जिथे आपण खरकटी भांडी धुतो किंवा बाथरूममध्ये जिथे आपण आंघोळ वगैरे करतो. हे भयंकर आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत असतील, घरात सतत आजारपण येत असेल किंवा मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल तर आजमावून बघा. कुठे तुम्ही कळत नकळत देवाचा अपमान तर करत नाही ना? पाणी हे प्रवाही आहे. तुम्ही त्याला गटारात टाकलं तर तुमची लक्ष्मी सुद्धा तशीच वाहून जाईल. हे मी भीती दाखवण्यासाठी नाही तर जागृत करण्यासाठी सांगते. मला माहीत आहे सवय बदलणं कठीण असतं, पण आज मी तुम्हाला चॅलेंज देते. फक्त 7 दिवस हे उपाय सेवा करा. बघा, सकाळी देवांची पूजा करताना त्या पाण्याकडे पाहून एक पॉझिटिव्ह विचार करा. अंघोळ घातल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून कुटुंबाला द्या. उरलेले पाणी घराच्या उंबरठ्यावर शिंपडा आणि उरलेले शेवटचा थेंब एखाद्या कुंडीत टाका. 7 दिवस हे करा आणि मला खाली कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की तुम्हाला घरात असं वाटतं. मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्हाला घरात एक वेगळी शांतता जाणवेल, भांडण कमी होतील आणि कामात फोकस वाढेल. मैत्रिणींनो, धर्म आणि विज्ञान वेगळे नाहीत. हे एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत. देवाला आंघोळ घालून फक्त एक कृती नाही तर एक प्रोसेस आहे स्वतःला आणि घराला शुद्ध करण्याची. त्या पाण्याला कचरा समजू नका, ते अमृत आहे. जर तुम्हाला वाटतं असेल की ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना समजायला हवी, जे अजूनही पाणी बेसनमध्ये ओततायत, तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. कदाचित एका शेअरमुळे कुणाचे तरी नशीब बदलेल. आणि हो, अशाच अनेक व्हिडिओ म्हणून टाकणाऱ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. धन्यवाद.